विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता सध्या सगळेजण 8वीच्या वर्गात आहेत, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही आता 8वीला तर गणिताचा अभ्यास करायला, पण 9वीला गेल्यानंतर गणिताचे दोन भाग काय काय पडतात रे? बीजगणित आणि भूमिती. एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला भूमितीचाच काहीसा भाग पाहायचा आहे. आणि सराव संच 8.3 हे कोणत्या प्रकरणातला आहे? चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हा भूमितीचाच भाग आहे. आपल्याला आता ही आकृती दिली आहे आणि या आकृतीवर काही प्रश्न दिलेले आहेत. पुस्तकात 8.3 मध्ये जे काही प्रश्न आहेत ते जशास तसं इथं मी उतरवलेले. आता आपल्याला एक एक प्रश्न सोडवायचे. बघा, तर पहा मुलांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्या की एक एक मुद्दा व्यवस्थित वाचन करायचं. प्रश्न दुसरा आहे 8.3 मधला दुसरा प्रश्न, शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून, म्हणजे ही जी शेजारची आकृती आहे ही शेजारची आकृती कशाची आहे समजलं? समांतरभुज चौकोनाची. आता समांतरभुज चौकोन म्हणलं रे म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये बरोबर समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म यायला पाहिजे. लक्षात आलं का? जसं तुम्ही कॉम्प्युटरवर एखाद्या फोल्डरला क्लिक करतात आणि ते फोल्डर उघडतंय आणि ते फोल्डर उघडले की बस सगळे तुमच्या आवडीचेच गाणे लागतात का नाही त्याच्यामध्ये, तसं एक एक तुम्ही चौकोनाचं नाव तुमच्या डोक्यासमोर आलं की उल्लेख केल्याबरोबर त्याचे गुणधर्म तुम्हाला पाठ पाहिजे. लक्षात आलं? मग काय, समांतरभुज चौकोन आहे आणि खालील प्रश्नाची उत्तरं द्यायचे. फार सोपं आहे. पहिला आहे, जर WZ बरोबर 4.5 सेंटीमीटर, हे WZ हे 4.5 सेंटीमीटर आहे, तर XY हे किती होईल? किती होईल? अगदी सोपं आहे. हे बाजू आणि ही बाजू कधीही समान असते, मग ह्याचं उत्तर काय येईल? 4.5 सेंटीमीटर. आता हे उत्तर लिहायचं कसं मुलांनो? बघा, हे प्रश्न आहे आणि उत्तर नंबर 1 का, त्याचं उत्तर कसं लिहायचं सांगतो. इथं लिहायचं, लेंथ WZ बरोबर 4.5 सेंटीमीटर, तर लेंथ XY बरोबर 4.5 सेंटीमीटर. कारण समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. एकरूप असतात. समजलं? एवढं लिहिल्यानंतर मग तुम्हाला 1 मार्क मिळतो. आता जर हे समजलं असेल तर अगदी तसंच पुढचंही पहा बरं. काय आहे? जर लेंथ YZ, आता लेंथ YZ कुठे आहे? हे बघा, हे YZ, या YZचं माप आहे 8.2 सेंटीमीटर. तर लेंथ XW, त्याच्या समोरची XW, याचं माप किती होईल? किती? अगदी बरोबर आहे, तेवढंच होईल, 8.2 सेंटीमीटर. मग आता इथं पण असंच करावं लागेल तुम्हाला. इथं काय लिहावं लागेल? नंबर 2 टाकावा लागेल आणि त्याचं उत्तर काय आहे? लेंथ YZ बरोबर 8.2 सेंटीमीटर. म्हणून लेंथ XW सुद्धा 8.2 सेंटीमीटर. तुमच्या लक्षात आलं? खालचं कारण मी का मोडलं नव्हतं? कारण तेच त्याचं स्पष्टीकरण आहे. कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ह्या परस्परांशी एकरूप असतात. याचं जेवढं माप आहे तेवढंच माप याचं असणार. समजलं ना? व्हेरी गुड. चला आता पुढचा तिसरा प्रश्न पहा. अगदी सोपे प्रश्न आहेत, फुकटचे 1 मार्क आहेत. तिसरा, जर लेंथ OX, आता हे OX म्हणलं की बरोबर तुम्ही OX कुठं आहे ते पाहायचं बरं का. लेंथ OX, बघा, हे OX कुठं आहे? X कुठे आहे? X कुठे आहे? X कुठे आहे? हा, OX असं पाहायचं तुम्ही आकृतीमध्ये. लेंथ OX 2.5 सेंटीमीटर. आता या OXचं 2.5 सेंटीमीटर आहे, तर लेंथ OZचं माप किती असं तुम्हाला विचारलंय. मग आता अशा पद्धतीत तुम्हाला काय करावं लागेल? इथं सुद्धा तुम्हाला गुणधर्म आठवावा लागेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आता उत्तर लिहित असताना इथं तुमचा उत्तराचा क्रमांक प्रश्न 3 आहे आणि 3च्या खाली अशा पद्धतीनं बाण करा आणि लिहायचं. काय लिहायचं आहे? लेंथ OX बरोबर आहे 2.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं लेंथ OZ. लेंथ OZ किती? तर इथं लिहायचं
समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हा गुणधर्म आहे ना, मग तो गुणधर्म इथे लिहायचा. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता मला सांगा, परस्परांना दुभागणे म्हणजेच काय? परस्पराला दुभागतात म्हणजे समान दोन भाग करतात. आता हा जो कर्ण आहे, या कर्णाला तिकडला कर्ण बरोबर दोन भाग करायला आहे. म्हणजे याचा जेवढं माप असेल तेवढंच याचं माप. आलं का लक्षात? मग खाली लिहायचं. म्हणून लेंथ ओ झेड बरोबर सुद्धा किती? 2.5 सेंटीमीटर. समजलं? बघा, बऱ्याचदा तुम्हाला एखादं उत्तर तुम्हाला बरोबर लक्षात येतंय, पण ते आलेलं जे लक्षात आलेलं उत्तर आहे ते परीक्षेत लिहायचं नाही, तर तुम्हाला अशा पद्धतीनं शब्दात मांडणी करावी लागते. हां, शब्दात मांडणी केलं तरच मार्क मिळतात. चला पुढचा प्रश्न पाहूया, चौथा. जर लेंथ WO बरोबर 3.3 सेंटीमीटर. आता WO शोधा बरं, कुठं आहे? WO हे सापडलं. दमानी प्रश्न पाहायचा. तर लेंथ WY. आता बघा, घाईमध्ये तुम्ही WOचं माप दिले आणि पुन्हा WY म्हणले म्हणजे OY समजायचं नाही. हे W आणि Y इतक्याचं माप विचारलंय हे समजून घ्या मुलांनो प्रश्न. मग आता हा सुद्धा प्रश्न अगदी तसाच आहे. मग आता इथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? कितव्या प्रश्नाचं उत्तर आहे हे? चौथ्या. लगेच प्रश्नात काय माहिती दिली ती लिहा. चौथ्यामध्ये काय दिलंय? लेंथ WO बरोबर आहे 3.3 सेंटीमीटर. तुम्हाला उत्तरामध्ये आकृती काढावी लागते बरं का बाळांनो. प्रश्नात तर आहेच आकृती, पण उत्तर तुम्ही आकृती पाहून लिहायलात ना, म्हणून उत्तरामध्ये अशा पद्धतीची रफ आकृती काढा. मग आता WO बरोबर 3.3 सेंटीमीटर आहे. मग खाली लिहायचं, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजेच काय? समान दोन भाग करतात. लक्षात आलं? म्हणजे WY या कर्णाला ZX हे दुभागायला आहे. म्हणजे याचं जेवढं माप आहे तेवढंच याचं आहे, आणि याचं आणि याचं मिळून म्हणजे WYचं किती होईल? तर 3.3 गुणिले 2 म्हणजेच किती? 6.6. लगेच खाली लिहायचं. म्हणून लेंथ WY बरोबर 6.6 सेंटीमीटर होय. समजलं मुलांनो? आहेत की नाही सोपे सोपे प्रश्न? एखादा अवघड प्रश्न जर आला आणि तुम्ही चुकलात तर काही हरकत नाही, पण सोपं चुकायचं का? बिलकुल नाही चुकायचं. म्हणून सराव करा, अभ्यास करा. पहा आता पुढचा प्रश्न, पाचवं. काय सांगितले पाचव्या प्रश्नामध्ये? जर माप कोण WZY. आता कुठे बघा बरं WZY? हे WZY, ह्या WZY या कोणाचं माप 120 अंश आहे. तर WXY, WX कुठे आहे? X कुठे आहे? हां, WX आणि Y कुठे आहे? हे Y. WXY याचं माप किती? आणि पुढचा एक प्रश्न विचारला आणि माप कोण XWZ ह्या कोणाचं माप विचारले. तर बघा, तर अशा प्रश्नाचं जे आहे उत्तर लिहित असताना सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय लिहावं लागेल? कितवा प्रश्न आहे? हे पाचवा. बघा, तुम्ही 10वीच्या वर्गात गेल्यानंतर तुम्हाला ABCD फॉर्मॅटनं प्रश्नपत्रिका असते. लक्षात आलं का? आणि त्या फॉर्मॅटमध्ये पुढच्याच्या ज्या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न आहेत ते तुमच्याही प्रश्नपत्रिकेत असतात, पण क्रमांक वेगवेगळा असतो. लक्षात आलं का मुलांनो? क्रमांक चुकला, सगळं उत्तरच चुकलं. म्हणून प्रश्न क्रमांक फार महत्त्वाचा आहे. आतापासूनच काळजीनं प्रश्न क्रमांक देत जा. कितवं चालू आहे प्रश्न? पाचवा. मग इथं पाचवं लिहायचं आणि उत्तर. मग काय दिले ते लिहा. माप कोण WZY बरोबर किती दिले? माप कोण WZY बरोबर 120 अंश. बघा, हा कोण दिलाय तुम्हाला? हा कोण 120 अंश दिलाय. आणि WXY हे समोरचा विचारलाय. अरे मग समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोण कसे असतात? एकदम बरोबर आहे, एकरूप असतात. लगेच खाली लिहायचं, समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील किंवा सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणून
माप कोन WXY बरोबर किती 120 अंश. समजलं? ऐका नाही सोपं. तर आता हे तर झालं. आणखीन काय विचारलंय XWZ. आता हे XW आणि Z म्हणजे तुम्हाला हा कोण विचारलेला आहे. आता या कोणाचं माप तुम्हाला काढायचं आहे. तर मग आता कसं काढणार बाळांनो. तर इथं तुम्हाला वापरावं लागणार आहे आंतर कोणाचा गुणधर्म. समांतर रेषा असल्यावर आंतर कोणाचा काय गुणधर्म आहे ते वापरायचा. मग कसं करायचं. आता इथं लिहायचं रेषा WZ समांतर रेषा XY आहे. तसेच रेख WX ही छेदिका आहे. मग आता जर छेदिका असतील, त्या दोन समांतर रेषा असतील, तर तिथं तयार होणारे आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोण असतात. लगेच लिहायचं. म्हणून कोन W व कोन X हे आंतरकोन होतील. आणि आंतरकोन कसे असतात. पूरक असतात. पण आंतरकोन हे पूरक कोन असतात. म्हणून काय होईल. कोन W अधिक कोन X बरोबर किती होईल 180 अंश. मग कोन Wचं तर माप माहिती नाही. मग कोन W जशास तसं अधिक कोन Xचं माप किती आहे. Xचं माप 120 अंश बरोबर 180 अंश. आता 120 इकडे अधिकमध्ये तिकडे जाऊन वजामध्ये होतील. कोन W बरोबर 180 वजा 120 म्हणून कोन W बरोबर किती आलं 60 अंश. अशा पद्धतीनं सराव संच 8.3 मधला दुसरा प्रश्न आपण पूर्ण पाहिला आहे. त्याचे उत्तरं कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप लिहायचे हे तुम्हाला मी सांगितले. तर व्यवस्थित समजून घ्या मुलांनो. जे अवघड आहे ते तर सर्वांसाठी अवघड आहे, पण जे सोपं आहे ते अवघड जाऊ देऊ नका. मग त्यासाठी सराव करा. ओके.